माझ्या जीवनामध्ये त्यांचं स्थान एक गॉडफादर म्हणून, माझ्या कुटुंबातील एक मोठा व्यक्ती म्हणून त्यांचं स्थान होतं. ते साहेब हे अष्टपैलू नेतृत्व होतं. विलासरावजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वावर अंबेजोगाई शहर आणि परिसराचा मला विकास करता आला. अंबेजोगाई शहरामध्ये आज जो विकास दिसतोय त्याचं सर्व श्रेय हे विलासरावजी देशमुख साहेबाला जातं. विलासरावजी देशमुख साहेबांनी माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला एक शक्ती देण्याचं काम, त्या ठिकाणी आशीर्वाद देण्याचं काम केलं. कार्यकर्त्यांना जपण्याचं काम हे विलासरावजी देशमुख साहेब करत होते. या सर्वांगीण क्षेत्रामध्ये विलासरावजी देशमुख साहेबांचा एक व्यासंग खूप मोठ्या प्रमाणात होता. त्या पद्धतीचा प्रयत्न त्यांचा होता आणि म्हणून विलासरावजी देशमुख साहेबांची एक वेगळी ओळख होती. आणि आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने विलासरावजी देशमुख साहेबांचा अंबेजोगाईत एक नागरी सत्कार घ्यायचा. मी त्यांच्या जवळ गेलो, त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून मी आकर्षित झालो. या सर्व क्षेत्रातलं ज्ञान असणारे एक नेते म्हणून विलासरावजी साहेबांची ओळख होती. पण मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून विलासरावजी देशमुख साहेबांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना भाव त्या ठिकाणी उसाला देण्याचा प्रयत्न केला. तर महाराष्ट्रात त्यांच्यासारखं वक्तृत्व कोण्या दुसऱ्या नेत्याचं नव्हतं. प्रश्न सोडवायचे, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवायचे हे प्रयत्न साहेब करायचे. त्यामुळं विलासरावजी देशमुख साहेब एक आगळं वेगळं नेतृत्व होतं असं मला वाटतं. कोणतं विकास काम जर घेऊन त्यांच्याकडे गेलो तर त्याला तात्काळ मंजूर देण्याचं काम विलासरावजी देशमुख साहेब हे करीत होते. नमस्कार, मी प्रदीप मुर्मे. आज आपल्यासोबत अंबेजोगाईचे माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजकिशोर मोदी आहेत. आठवणीतील नेता या मालिकेमध्ये आज आपण लोकनेते तथा माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्याबाबतच्या श्री मोदी यांच्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणी या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. श्री मोदी हे आज जरी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असले तरी ते पूर्वाश्रमीचे काँग्रेस पक्षाचे आहेत आणि काँग्रेस पक्षामध्ये विलासरावजी देशमुख यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून त्यांचा जिल्ह्याच्या वर्तुळामध्ये एक वेगळाच अशा प्रकारचा दबदबा होता. याच पार्श्वभूमीवर आज आपण त्यांच्याशी संवाद साधू. सर नमस्कार. नमस्कार सर, विलासरावजी देशमुख हे 9 अक्षरी शब्द आज जर तुमच्या कानावर पडलं तर तुमची नेमकी काय भावना असते? ज्यावेळेस नेते विलासरावजी देशमुख यांच्या नावाबद्दल किंवा त्यांचं नाव जरी निघालं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक खूप मोठ्या प्रमाणात आनंद होतो. एक वेगळ्या पद्धतीचं हुरूप येतो की जो नेता एक लोकनेता म्हणून ज्यांची ओळख होती त्यांनी महाराष्ट्रातील अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. सहकार असेल, शिक्षण असेल, म्हणजे कृषी असेल, या सर्वांगीण क्षेत्रामध्ये विलासरावजी देशमुख साहेबांचा एक व्यासंग खूप मोठ्या प्रमाणात होता. त्यांचा अभ्यास खूप होता आणि त्या माध्यमातून कार्यकर्त्यांना जपण्याचं काम हे विलासरावजी देशमुख साहेब करत होते. आणि त्यामुळं त्यांचं नाव आलं की एक आपलेपणा, आपला माणूस, आपला नेता म्हणून त्या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीचा आनंद आम्हाला सारख्या कार्यकर्त्याला होतो. सर, जी महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री बघितले परंतु विलासरावजी देशमुख हे एक अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. त्याच्या मागचं नेमकं काय कारण आहे? काय एवढे विलासरावजी देशमुख एक मुख्यमंत्री म्हणून लोकप्रिय होते? काय सांगाल तुम्ही आम्हाला? नाही, विलासरावजी देशमुख साहेब हे लोकाभिमुख असं नेतृत्व होतं. लोकांचे जे प्रश्न आहेत ते समजून घेऊन ते सोडवण्यासाठी विलासरावजी देशमुख साहेब हे प्रयत्न करत होते. निवडणुका संपल्या की पक्षीय मतभेद बाजूला सारून त्या ठिकाणी जातीपातीचं राजकारण सोडून ज्या ठिकाणी ते ज्या खुर्चीत बसले त्या खुर्चीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना काय चांगल्या पद्धतीचा न्याय देऊ शकतात त्या पद्धतीचा प्रयत्न त्यांचा होता आणि म्हणून विलासरावजी देशमुख साहेबांची एक वेगळी ओळख होती. सर, राजकिशोरजी मोदी ते विलासरावजी देशमुख यांचे एक अत्यंत लाडके होते आणि देशमुख साहेबांनी तुम्हाला फार मोठी राजकीय ताकद दिली आहे असं राजकीय वर्तुळामध्ये बोललं जातं. त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? नाही, मी अंबेजोगाई शहरामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून एक नगरसेवक आणि नंतर नगराध्यक्ष म्हणून काम करत असताना काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून ज्यावेळेस माझा आणि विलासरावजी देशमुख साहेबांचा संपर्क आला त्यावेळेस विलासरावजी देशमुख साहेबांनी माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला एक शक्ती देण्याचं काम, त्या ठिकाणी आशीर्वाद देण्याचं काम केलं आणि ज्यांच्या माध्यमातून मी अंबेजोगाई शहराचा चेहरा मोहरा बदलू शकतो. अंबेजोगाई शहरामध्ये आज जो विकास दिसतोय त्याचं सर्व श्रेय
हे विलासरावजी देशमुख साहेबाला जातं. एक त्यांनी अंबेजोगाई शहरातील माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला, एक छोट्या कुटुंबातून येणाऱ्या कार्यकर्त्याला या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने काम करण्याची संधी साहेबांनी त्या ठिकाणी दिली आणि त्यामुळं विलासरावजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वावर अंबेजोगाई शहर आणि परिसराचा मला विकास करता आला. बीड जिल्ह्याचे राजकिशोर मोदी जी विलासरावजी देशमुख यांच्याकडे कसं काय आकर्षित झाले? नाही, विलासरावजी देशमुख साहेब हे काँग्रेस पक्षाचे नेते होते आणि ज्यावेळेस विलासरावजी देशमुख सगळ्यात आधी मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मी जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने विलासरावजी देशमुख साहेबांचा अंबेजोगाईत एक नागरी सत्कार घ्यायचा म्हणून त्या ठिकाणी आम्ही गेलो असताना दिलीपरावजी देशमुख साहेबांनी सांगितलं की त्या ठिकाणी तुम्ही कार्यक्रमाची तयारी करा, साहेब येतील. आणि त्या पद्धतीनं ज्यावेळेस साहेब आले तर त्यावेळेस साहेबांनी भाषणामध्ये असं सांगितलं की मी पहिल्यांदा काँग्रेसचा आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री आहे आणि म्हणून अंबेजोगाई या परिसरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी नागरी सत्कार ठेवलाय. त्या सत्काराला मी या ठिकाणी आलेलो आहे आणि काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना शक्ती देण्याचं काम, त्यांना या ठिकाणी विकास कामासाठी मदत करण्याचं काम मी नक्कीच करेन अशा पद्धतीचा शब्द त्यांनी आम्हाला त्या वेळेस दिला आणि त्या माध्यमातून मी त्यांच्या जवळ गेलो. त्यांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून मी आकर्षित झालो. विलासरावजी देशमुख आणि भाजपचे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांची जी काही मैत्री आहे ही मैत्री जगजाहीर आहे. तर आता यांच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगतात. आपण बीड जिल्ह्याचे आहात, साहजिकच आपण विलासरावजी देशमुख आणि मुंडे साहेबांना फार जवळून बघितलं, तर त्यांच्या मैत्रीचा एखादा आगळा वेगळा किस्सा तुम्ही आम्हाला सांगाल? नाही, विलासरावजी देशमुख साहेब हे एक असं नेतृत्व होतं की मी जसं आपल्याला सुरुवातीला बोललो की एक पक्षविरहित त्या ठिकाणी ते काम करत होते. निवडणुका संपल्या की त्या ठिकाणी जे येणारे वेगवेगळे कार्यकर्ते असतील, नेते असतील, त्यांना त्या ठिकाणी त्यांची जी कामं आहेत ती कामं करण्याचं, मदत करण्याचं काम ते करत होतं. या ठिकाणी माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष होते, विरोधी पक्ष नेते होते. आपल्या शेजारच्या जिल्ह्याचा एक शेतकरी कुटुंबातील एक नेता त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करतोय हे बघून विलासराव साहेबांची आणि त्यांची मैत्री होती. त्या मैत्रीच्या माध्यमातून बीड जिल्हा असेल, परळी विधानसभा मतदारसंघ असेल, त्या ठिकाणी अनेक विकास कामं करण्याचं त्या मैत्रीच्या माध्यमातून विलासराव देशमुख साहेबांनी काम केलं. त्यांची मैत्री ही पक्षाच्या व्यतिरिक्त होती, वेगळ्या पद्धतीची मैत्री होती आणि ती मैत्री घट्ट होती आणि ते मैत्रीच्या माध्यमातून ती विकास कामं करण्यासाठी एकमेकाला मदत करत होते. सर, साहेबांचा कोणता गुण तुम्हाला भावतो? नाही, साहेबांमध्ये एक असा गुण होता की साहेब सहकार क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्रातलं ज्ञान असणारे एक नेते म्हणून विलासरावजी साहेबांची ओळख होती. त्यांना जसं आज आपण पाहतो की महाराष्ट्रामध्ये मांजरा सहकारी साखर कारखान्याचा जो मांजरा पॅटर्न आहे तो पॅटर्न विलासरावजी देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली तयार झाला. आज आपण पाहतो की मराठवाड्यात सहकारी चळवळ ही चांगल्या पद्धतीनं फोपावलेली नव्हती, ती वाढत नव्हती, पण मांजरा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून विलासरावजी देशमुख साहेबांनी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना भाव त्या ठिकाणी उसाला देण्याचा प्रयत्न केला. तो कारखाना आशिया खंडामध्ये चांगल्या पद्धतीनं चालवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे साहेबांमध्ये नेतृत्वात ते गुण होते की एखादं युनिट चांगल्या पद्धतीनं कसं चालव आणि त्यामुळं मला वाटतं की मराठवाड्यातील सहकार हा पुन्हा त्या ठिकाणी उभा राहण्यासाठी मांजरा सहकारी साखर कारखान्याची मदत झाली. साहेबांचं जे सहकारातलं काम होतं ते एका दीपस्तंभासारखं. साहेब हे अष्टपैलू नेतृत्व होतं. त्यांच्या नेतृत्वात सगळ्या पद्धतीनं मग त्या ठिकाणी शैक्षणिक क्षेत्रामध्ये जरी काही काम असेल तर त्याच्यातलाही सखोल अभ्यास साहेबांना असायचं. साहेबांचं वक्तृत्व खूप एक चांगल्या पद्धतीचं होतं. महाराष्ट्रात त्यांच्यासारखं वक्तृत्व कोण्या दुसऱ्या नेत्याचं नव्हतं. एक चांगल्या पद्धतीनं कार्यकर्त्याला समजून घेऊन कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवायचे, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवायचे हे प्रयत्न साहेब करायचे. त्यामुळं विलासरावजी देशमुख साहेब एक आगळं वेगळं नेतृत्व होतं असं मला वाटतं. एक नेता म्हणून साहेबांचं काय वेगळेपण आहे? नाही, एक नेता म्हणून साहेबांनी, मी जसं तुम्हाला सांगितलं की माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला ज्यावेळेस सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघाची निवडणूक लढवायची का नाही हे विचारण्यासाठी साहेबांना हिवाळी अधिवेशन नागपूरला चालू होतं आणि त्या ठिकाणी मी आणि माझे सहकारी राजेश देशमुख आम्ही दोघं जण गेलो होतो
आणि त्यावेळेस आम्ही साहेबांना भेटलो आणि साहेबांना मी विनंती केली की अशी ही निवडणूक लागते आणि मला त्या ठिकाणी संचालक पदाची संधी मिळावी, आपण थोडंसं मला आशीर्वाद द्यावा. तर साहेबांनी मला त्या ठिकाणी असं सांगितलं की कालच रात्री बैठक झाली आणि त्या लिस्टमध्ये तुमचं नाव होतं आणि मी तुम्हाला त्या ठिकाणी काम करण्याची संचालक म्हणून संधी देण्यासाठी हर्षवर्धन पाटील साहेबांना सांगितलंय, तुम्ही त्यांना भेटा आणि त्या ठिकाणी निवडून या. म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याला कोणी सूचक नाही, त्याचं शिष्टमंडळ नाही, त्याला त्या ठिकाणी एक संधी देण्याचं काम, एक विकास कामामध्ये त्याला कुठंतरी काम करण्यासाठी सामावून घेण्याचं काम करणारं नेतृत्व, असं आगळं वेगळं नेतृत्व विलासराव साहेबांचं होतं. त्यांनी मला मराठवाडा वैधानिक विकास मंडळाच्या माध्यमातून मराठवाड्यातील असेल, बीड जिल्ह्यातील असेल, अनुशेष भरून काढण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील त्या ठिकाणी एक काम करण्याची संधी त्यांनी दिली. म्हणजे त्यांच्या नेतृत्वामुळे मला अनेक राज्यस्तरीय आणि विभागीय स्तरावर काम करण्याची संधी मिळाली आणि ते काम करत असताना त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं की तुम्ही जर ते एखाद्या संस्थेत काम करताय तर तिथं चांगल्याच पद्धतीनं काम झालं पाहिजे. अशा पद्धतीचं मार्गदर्शन साहेबांचं आम्हाला नेहमी असायचं. आम्ही ज्या वेळेस कोणतं विकास काम जर घेऊन त्यांच्याकडे गेलो तर त्याला तात्काळ मंजूर देण्याचं काम विलासरावजी देशमुख साहेब हे करीत होते. श्री राजकिशोर मोदी यांच्या जीवनामध्ये साहेबांचं काय स्थान आहे? माझ्या जीवनामध्ये त्यांचं स्थान एक गॉडफादर म्हणून, माझ्या कुटुंबातील एक मोठा व्यक्ती म्हणून त्यांचं स्थान होतं. ते स्थान आजही मी माननीय दिलीपरावजी देशमुख साहेब असतील, अमित देशमुख साहेब असतील किंवा धीरज देशमुख साहेब असतील, यांच्याशी माझं विलासराव साहेबांच्या माध्यमातून जे नातं जुळलं ते आजही कायम आहे. मी भले त्या ठिकाणी आज काँग्रेस पक्षात जरी नसलो तर त्यांचे आणि माझे संबंध हे कायम आहेत आणि ते संबंध विलासराव साहेबांच्या प्रेमामुळे जमलेले संबंध आहेत. ते राजकारणाच्या व्यतिरिक्त आमचे संबंध आहेत आणि त्या पद्धतीचे संबंध प्रत्येक कार्यकर्त्याशी, तो पक्षातला असो की नसो, विलासरावजी देशमुख साहेबांचे होते. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो. सर, आपण साहेबांच्या अत्यंत निकटवर्ती असल्यामुळे जी साहजिकच साहेबाबाबतच्या तुमच्या अनेक आठवणी आहेत. हो. तर एखादी आगळीवेगळी घटना म्हणा, एखादी आगळीवेगळी आठवण म्हणा, शेअर करा म्हणल्यानंतर तुम्ही कोणती घटना सांगाल आम्हाला? नाही, साहेबाबाबतची तुमची एखादी? साहेबांचं जे काम होतं, जे नेतृत्व होतं की एखाद्या सहकारी संस्थेच्या कार्यक्रमाला साहेब घेतले. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण असं सांगतो की मी अंबेजोगाई पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक या नावाने बँक चालवतो आणि त्या बँकेचं औरंगाबादला त्या ठिकाणी आत्ताचं संभाजीनगर त्या ठिकाणी आमच्या शाखेचं उद्घाटन करायचं होतं आणि मी साहेबांना वेळ मागितली की आपल्या हस्ते उद्घाटन व्हावं. साहेबांनी तत्काळ त्या ठिकाणी आम्हाला वेळ दिली. पण सहकारी संस्था कशा पद्धतीने चालवावी, सहकारी संस्था म्हणजे बँकिंग चालवत असताना काय खाचखळगे असतात आणि ते कशा पद्धतीनं ही संस्था चांगल्या पद्धतीनं चालवावी, अशा पद्धतीचं मार्गदर्शन त्या उद्घाटनाच्या प्रसंगी साहेबांनी केलं. म्हणजे साहेब ज्या कार्यक्रमाला साहेब जायचे त्या ठिकाणी त्या सखोल त्या गोष्टीचं त्यांना ज्ञान असायचं, त्या गोष्टीची माहिती असायची आणि त्या माध्यमातून आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी घडले. सर, साहेबांनी तुम्हाला खूपच राजकीय ताकद दिली असं म्हणतात. साहेबांनी नेमकं तुमच्यामध्ये काय बघितलं होतं असं तुम्हाला वाटतं? सर, मी विद्यार्थी जीवनापासूनच एक विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून असेल, युवक काँग्रेसच्या माध्यमातून एक कार्यकर्ता म्हणून काम करण्यास जेव्हा सुरुवात केली आणि अंबेजोगाई शहर सारख्या शहरामध्ये, अंबेजोगाई शहर हे मराठवाड्याचं पुणे मानलं जातं. या ठिकाणचे लोक अत्यंत बुद्धिमान आहेत. अंबेजोगाई शहरामध्ये सुप्रीम कोर्टाचे जज असतील, हायकोर्टाचे जज असतील, गोपीनाथरावजी मुंडे साहेब असतील, प्रमोद महाजन साहेब असतील, बाबुरावजी आडसकर साहेब असतील, अशा पद्धतीचे नेतृत्व या ठिकाणी तयार झालेले नेते होते. पण त्या ठिकाणी मला ज्यावेळेस काम करण्याची संधी मिळाली तर त्यावेळेस विलासराव साहेबांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी होता. म्हणून मला या ठिकाणी अंबेजोगाई शहरामध्ये नगराध्यक्ष म्हणून काम करताना अनेक विकासाची कामं करण्याची संधी साहेबाच्या नेतृत्वामुळे मिळाली. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. 26 मे रोजी साहेबांची जयंती आहे. जयंतीच्या पार्श्वभूमीवर साहेबांच्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणीला तुम्ही उजाळा दिलात आणि साहेबांचं जे काही नेतृत्व आहे हे नेतृत्व तुमच्या दृष्टीतून आम्ही पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. आपण आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आपले खूप धन्यवाद. नमस्कार.